आता अनंत चतुर्दशीला ठिकठिकाणी बाप्पाला निरोप दिला जाईल, पण ही घटिका काय येते आणि 10व्याच दिवशी बाप्पाचं विसर्जन का केलं जातं बरं, असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? एका आख्यायिकेनुसार भाद्रपद मासातील गणेश चतुर्थीला बाप्पाचा जन्म झाला आणि अगदी त्याच दिवशी त्याच्यावर महाभारताची रचना लिहिण्याचं कार्य सोपवण्यात आलं. मग बाप्पाने ठरवलं, आता एकदा लिहायला बसलो की जागचा हलणार सुद्धा नाही. त्याने लिहायला सुरुवात केली. अख्खं महाभारत लिहायचं होतं, अर्थात 24 तास काही पुरणार नव्हते. दिवस लोटले आणि उजाडली अनंत चतुर्दशी. बाप्पाचं लिखाण पूर्ण झालं. त्यांनी लेखणी खाली ठेवली. मात्र इतके दिवस 10 दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे त्याच्या शरीरावर धूळ माती चिकटली होती. म्हणून त्याने सरस्वती नदीत जाऊन स्वच्छ स्नान केलं. याच घटनाक्रमानुसार आपण आता गणेश चतुर्थीला बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याला निरोप देतो.